बाळांनो वेलकम. आज आपल्याला न्यू चॅप्टर स्टार्ट करायचा आहे आणि हा चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 5 जो की आहे सेल्स स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. हा एक बिलकुल सिंपल चॅप्टर आहे, खूप इझी चॅप्टर आहे, शिकायला तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट येईल, पण हा एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बाळांनो. हा सेलच्या नावाचा आहे चॅप्टर. सेलबद्दल आपल्याला सगळं काही शिकायचं आहे, सेलची सगळी माहिती घ्यायची आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला हा अनवेअर चॅप्टर नाही आहे. याच्या अगोदर पण आपण भरपूरदा सेलचा स्टडी केलेला आहे. मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शाळा शिकायला सुरुवात केली आणि जेव्हा आपल्याला सायन्स हा सब्जेक्ट आला तेव्हा फर्स्ट चॅप्टर कदाचित सेलच असेल. तर एवढं सगळं आपण या सेलबद्दल, या सेलची माहिती घेतलेली आहे, सेलचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. 8, 9, 10मध्ये पण भरपूर सारा आपण याचा स्टडी केलेला आहे. आपण सगळ्या सिलेबस विसरणार बाळांनो, सगळ्या डायग्राम पण विसरू शकतो पण आपण सेलची डायग्राम कधीही विसरू शकत नाही. जर मी तुम्हाला सेल म्हटलं, कोणालाही सेल म्हटलं तर सेल नाव ऐकल्या तुमच्या डोळ्यासमोर सेलची अशी एक डायग्राम येईल. तुम्हाला सगळ्यांना ही डायग्राम आठवतेच बघा. ही डायग्राम कोणीही मला वाटते आपल्यापैकी विसरू शकणार नाही. अशी ताबडतोब सेल म्हटली किंवा मराठीत याला पेशी म्हणतात, सेल किंवा पेशी म्हटलं की ताबडतोब अशी डायग्राम आपल्या नजरेसमोर येते. ही डायग्राम आपण कधी विसरणार नाही. सगळा सिलेबस आपण विसरणार, सगळं काही मागचं पुढचं सगळ्या डायग्राम विसरू शकणार आपण, पण ही डायग्राम विसरणं पॉसिबल नाही. तर अशा तऱ्हेची ही सेल एवढ्या चांगल्या पक्की आपल्या लक्षात राहिलेली आहे, कारण आपण शेवटी सेलपासूनच तयार झालेला आहे, म्हणून ही सेल कदाचित आपण विसरू शकत नाही. पण बाळांनो, नुसती सेल काही अशा टाईपचीच नसते जी आपल्याला सेल आपण बुक्समधून या डायग्राममधून काढत असतो किंवा आपल्याला ज्या प्रकारची सेल माहीत असते अशा टाईपचं त्याचं स्ट्रक्चर आहे किंवा अशा टाईपचा त्याचा सेल आहे. सेलचा जो शेप आहे बाळांनो, तो नुसता असा सर्क्युलर गोल नाही. सेलचा शेप हा खूप साऱ्या वेगळ्या प्रकारचा असू शकतो. सेल ही वेगळ्या शेपची असू शकते. कोणत्या प्रकारची सेल असू शकते, जसं की मी इथे तुम्हाला नोटसुद्धा करून दिलेला आहे. सेल ही स्पेरिकल असू शकते, गोल टाईप, जशी आता इथे मी सर्क्युलर काढली तशी स्पेरिकल असू शकते. सेल ही रेक्टँग्युलर सुद्धा असू शकते. सेल ही फ्लॅटेंड म्हणजे सेल ही चपटी असू शकते. सेल ही पॉलिगोनल असू शकते. सेल ही ओव्हल असू शकते. सेल ही ट्रायंग्युलर असू शकते. सेल ही कोनिकल असू शकते. सेल ही कॉल्युमनार असू शकते. म्हणजे सेल नुसती अशीच नाही तर सेलचे भरपूर सारे टाईप असू शकतात. बघा, सेल हे अशा प्रकारची असू शकते, सेल ही अशा प्रकारची असू शकते, अशी असू शकते, अशी असू शकते, किंवा अशी कॉलम सारखी पण सेल असू शकते. बघा, अशा टाईपची पण सेल असू शकते. म्हणजे एवढ्या सगळ्या वेगळ्या शेपच्या सेल आहेत. तर इथे आपल्याला एक गोष्ट समजली बाळांनो की सेल ज्या आपण शिकतो त्याचा शेप नुसता असा गोल नाही, नुसता असा सर्क्युलर नाही. सेल ही वेगळ्या शेपची असू शकते. आणि हा शेप कशामुळे आलेला असेल बाळांनो सेलला, तर सेल ज्या प्रकारचं काम करते, सेलला ज्या प्रकारचं वर्क करावं लागते, ज्या प्रकारचं फंक्शन सेलला करावं लागते, त्याच्या अकॉर्डिंग सेलचा हा टाईप किंवा सेलचा हा शेप ठरत असतो. लक्षात आलं का तुमचा की सेलचा शेप हे जे वेगळे शेप आहेत सेलचे, हे कशाच्या अकॉर्डिंग तयार झाले असतील, तर हे सेलला कोणतं काम करावं लागते त्याच्या अकॉर्डिंग सेलचे हे शेप तयार झालेले असतात. तर सेलला जर समजा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मेसेज न्यायचा असला तर मग सेलचा असा शेप राहील, कारण ही लांब सेल आहे आणि अशी लांब जर सेल असली, इलॉंगेटेड असली, तर मेसेज पोहोचवायला सोपं जाते. म्हणून सेलचा असा शेप असतो मेसेज पोहोचवायसाठी. तर लक्षात आलं ना तुमच्या की सेलचे असे शेप कशामुळे तयार झाले असतील की सेल कोणतं काम करते, सेलचं फंक्शन काय, त्याच्या अकॉर्डिंग सेलचे हे शेप असतात. ठीक आहे. तर हा एक पॉईंट आपण एक खूप इंटरेस्टिंग मजेदार पॉईंट शिकलो आहे ह्या मॅडम. आता आणखीनही सेलबद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, 1 बाय 1 करून. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, तुम्हाला शिकताना खूप इंटरेस्ट येईल बाळांनो. आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं तर भरपूर सारे याच्यावरती क्वेश्चन येतात दरवर्षी. नीट असो, CET वगैरे असो, याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. अजूनही सेलबद्दल आता माहिती बघू. तर बघा, सेल जी आहे त्या सेलच्या स्टडीला सायटोलॉजी असं म्हटलं जातं. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं, दी स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड सायटोलॉजी. सेलची स्टडी, सेलचा अभ्यास, सेल कशा टाईपची आहे, सेलचा स्ट्रक्चर कसा आहे, सेलचा शेप कसा आहे, सेलच्या आतमध्ये कोणते ऑर्गन आहे, ते कसं फंक्शन करतात, या सगळ्याची स्टडी म्हणजे सायटोलॉजी. नाव लक्षात ठेवा, सायटोलॉजी. सायटो हा वर्ड आला की समजून चालायचं सेलशी रिलेटेड हा वर्ड आहे, समजून चालायचं नेहमी. सायटो म्हणजे सेलशी रिलेटेड ग्रीक वर्ड आहे आणि लॉजी म्हणजे आपल्याला माहिती आहे स्टडी. तर अशा तऱ्हेनं हा वर्ड बनलेला आहे सायटोलॉजी. सेलचा स्टडी म्हणजे सायटोलॉजी. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या ज्या सेल आपण बघतो ना बाळांनो, आपलं पूर्ण बॉडी जी आहे ही सेलपासूनच बनलेली आहे ना. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण आपल्या जीवनाची सुरुवात होते तेव्हा आपण एका सेलची असतो.
ती सुरुवातीची आपल्या आईच्या पोटामध्ये असतो आपण तेव्हा, आणि ती जी आपली पहिली सेल असते आपल्या आयुष्याची, त्याला झायगोट असं म्हणतात. आपल्याला तर माहिती आहे त्याला काय म्हणतात, त्याला झायगोट. हे नाव तुम्ही ऐकलं सुद्धा असेल. फॉर एक्झाम्पल आता ही सेल आहे, एक फर्स्ट सेल आपल्या आयुष्याची, हिला झायगोट असं म्हटलं जातं. तुम्ही ऐकलं असेल झायगोट. आईच्या पोटामध्ये तयार झालेली ही फर्स्ट सेल आपल्या वडिलांचा स्पर्म, आईचं एग, या दोघांपासून काय तयार झाली, ही फर्स्ट सेल, ज्याला झायगोट असं म्हटलं जातं. मग ही झायगोट जे आहे ते डिवाइड व्हायला लागते. एकाची 2 सेल होतील, 2च्या 4. बघा ही फर्स्ट सेल, मग ही डिवाइड झाली, 2 सेल तयार झाल्या, परत ह्या 2 सेल डिवाइड झाल्या, परत मग 4 सेल तयार झाल्या, मग 4च्या 8 अशा सेल डिवाइड होत होत अशा तऱ्हेनं आपली बॉडी आज तयार झालेली आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये एवढ्या सगळ्या आज सेल्स आहेत. एक जर ॲडल्ट पर्सन बघितलं आपण, आणि ज्याचं वय एक ॲडल्ट पर्सन ज्याचं वेट जे आहे 60 kg जर असलं, समजा 60 किलो जर एखादा व्यक्ती आहे, तर त्याच्या बॉडीमध्ये 100 ट्रिलियन्स एवढ्या सेल असतात. किती? 100. बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून तुम्ही नोट करू शकता, बाकी काही एक्झाममध्ये वगैरे येणार नाही. किती सेल असतात? 100 ट्रिलियन्स. एका ॲडल्ट पर्सनमध्ये 100 ट्रिलियन्स, म्हणजे आपण हे लिहू सुद्धा शकणार नाही, एवढा मोठा हा नंबर होतो, एवढी मोठी ही संख्या तयार होते. एवढ्या सगळ्या आपल्या बॉडीवरती सेल असतात, लक्षात घ्या. आणि आपल्या जीवनाची सुरुवात एका सेलपासून झालेली आहे, पण आज लाखो करोडो अब्जो सेल आपल्या बॉडीवरती प्रेझेंट आहेत, किंवा आपली बॉडी पूर्ण सेलपासूनच बनलेली आहे. तर ही काही इन्फॉर्मेशन, ही काही इंटरेस्टिंग माहिती आपण सुरुवातीची या सेलबद्दल शिकलो. आता बघा आणखीन पुढे सेलची एक डेफिनेशन बघू आपण बाळा. म्हणजे सेलची डेफिनेशन जी आहे आपल्या बुकमधलीच मी इथे बोर्डवर नोट केलेली आहे. याचं आपण एकदम मिनिंग समजून घेऊ. याचं बऱ्याचदा जे आहे ते तुम्हाला सेलबद्दल जेव्हा एखादा पार्ट लिहायला येईल, डिस्क्रिप्शन लिहायला येईल, तेव्हा हे डेफिनेशन तुम्हाला नोट करावी लागते. आणि सेलची मला असं वाटते ही डेफिनेशन जी आहे ही पूर्ण युनिव्हर्सल आहे. ही डेफिनेशनसुद्धा कोणीही विसरू शकत नाही. एक गोष्ट आपण आपल्या सिलेबसमधली, आपण सेलची डायग्राम कधी विसरणार नाही. दुसरी गोष्ट आपण आपल्या सिलेबसमधली असलेली ही सेलची डेफिनेशन मला वाटते कधी विसरणार. कोणताही मुलगा मुलगी कोणी असो, कोणीही स्टुडंट असो, ह्या डेफिनेशन विसरणं पॉसिबल आहे. सेल म्हटले की स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं सगळेजण पटकन म्हणून टाकतात. आपल्या जीवनाचं एकक कोणतं आहे मराठीमध्ये? जर मराठी मीडियम तुमचं कोणाचं असेल तर तुम्हाला आठवत असेल की जीवनाचं एकक काय आहे, तर सेल, पेशी. स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज कॉल्ड सेल. तर सेलची ही अशी डेफिनेशन आहे. तर प्रॉपर डेफिनेशन काय वाढवणं होतं, मी बोर्डवर लिहिले. काय आहे प्रॉपर डेफिनेशन? सेल म्हणजे काय? सेल म्हणजे काय? तर सेल आहे स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील या पृथ्वीवर, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, छोटा असो, मोठा असो, प्लॅन्ट असो, ॲनिमल असो, त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट कोणतं आहे, तर ते आहे सेल. लक्षात आलं का तुमच्या? प्लॅन्ट असो, ॲनिमल असो, छोटा ॲनिमल असो, मोठा ॲनिमल असो, छोटं प्लॅन्ट असो, मोठं प्लॅन्ट असो, तो बॅक्टेरिया असो की बाकी ते कोणतेही ऑर्गॅनिझम असो, ती युनिसेल्युलर असो, मल्टीसेल्युलर असो, शेवटी ते सगळे कशापासून बनलेले आहेत? ते सगळे सेलपासून बनलेले आहेत. आणि त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट कोणतं आहे, तर त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे ते म्हणजे सेल. तर पुढे काय आहे डेफिनेशन? स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑफ युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. आणि ही जी सेल आहे ही कशी आहे? तिचं एक्झिस्टन्स ही इंडिपेंडंट आहे. म्हणजे ही सेल कोणावर डिपेंड नाही आहे. सेल प्रत्येक ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे, पण ती सेल कोणावरही डिपेंड नाही आहे. तिचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. ती स्वतःहून एक काम करते बाळांनो, लक्षात आलं का? ती कोणावर दुसऱ्या सेलवर डिपेंड नाही, ती कोणत्या दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड नाही. तिचं एक स्वतंत्र असं अस्तित्व आहे, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. आणि पुढे ही डेफिनेशन काय सांगते आपल्याला? अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. आणि ही जी सेल आहे आपल्या लाईफचे सगळे फंक्शन परफॉर्म करत असते. आपण आपली बॉडी सगळे, आपल्या बॉडीचे सगळे कामं कोण करते? सेलच करते. शेवटी आपली पूर्ण बॉडी कशाची बनलेली आहे? सेलचीच बनलेली आहे. आता मी तुमच्याशी बोलत आहो म्हणजे काय होत आहे इथे? म्हणजे हे सगळा आवाज माझ्या सेलमधूनच निघत आहे बाळांनो. मी जे बघत आहे, तुम्ही जे बघत आहे ते तुम्ही बघत आहे म्हणजे कोण बघत आहे? तुमच्या बॉडीच्या सेलच बघत आहे. तुमच्या ज्या डोळ्याच्या सेल आहे, तुमच्या आईच्या ज्या सेल आहे, त्या सेलच ते सगळं बघत आहेत. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही एखादा वास घेता, सुगंध घेता, तो सुगंध शेवटी कोण घेत आहे? सेलच घेत आहेत बाळांनो. लक्षात आलं का? तुम्हाला जर असा चिमटा बसला तर कोणाला चिमटा बसला? सेलला चिमटा बसला बाळांनो. म्हणजे सगळं जे आहे ते सेलपासूनच सुरू होते.
लक्षात आलं का? सगळं काही सेलवरच डिपेंड आहे. आपल्या बॉडीचं पूर्ण वर्क चालते म्हणजे ते सगळं वर्क कोण करते तर सेलच करतात. आपल्याला ऑक्सिजन लागतो म्हणजे कोणाला ऑक्सिजन लागतो? तो सेललाच ऑक्सिजन लागतो. शेवटी आपण जो ऑक्सिजन आतमध्ये घेतो बॉडीच्या, तो ऑक्सिजन सेलपर्यंत पोहोचतो. आपल्या ईच अँड एव्हरी सेल टिश्यूपर्यंत तो ऑक्सिजन पोहोचतो. लक्षात आलं? आपल्या बॉडीमध्ये जो कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो तो शेवटी कुठे कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो? आपल्या ईच अँड एव्हरी सेलमध्ये कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो बाळांनो. आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होतात ते शेवटी कुठे फॉर्म होतात? तर सेलमध्येच ते वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होतात. बाकी कुठे होतात? म्हणून जे काही आपल्या बॉडीमध्ये चालते ते शेवटी सेलमध्ये चालते. आपल्याला एखादा रोग झाला असेल, बिमारी झाली असेल, डिसीज झाला असेल, म्हणजे तो रोग बिमारी कोणाला झाली? सेललाच ती डिसीज झालेला आहे. आलं ना लक्षात तुमच्या? तर अशा तऱ्हेनं आपलं काम म्हणजे सेलचं काम, आपली बॉडी काम करते म्हणजे सेल काम करतात. लक्षात आलं ना तुमच्या? तर हे सगळं कोणाशी रिलेटेड आहे? शेवटी सेलशी, कारण आपली बॉडी सेलपासूनच बनलेली आहे. आणि एक इंटरेस्टिंग आणखीन गोष्ट की आपल्या बॉडीवरती जे माणसाचं जे शरीर आहे, जी ह्युमन बॉडी आहे, त्याच्यावर 200 डिफरंट टाईपच्या सेल्स प्रेझेंट आहेत. किती? 200 टाईपच्या. हे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्याजवळ असू द्या ही माहिती. किती? 200 टाईप्स. लक्षात ठेवा, 200 वेगळ्या वेगळ्या टाईपच्या आपल्या बॉडीवरती सेल प्रेझेंट आहेत. डोळ्याची सेल, कानाची सेल, नाकाची सेल, आरबीसीज म्हणजे लाल रक्तपेशी, WBC, व्हाईट ब्लड सेल्स, ह्या सगळ्या न्यूरॉन्स, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या सेल आहे बाळांनो. हे सगळे सेलचे टाईप आहेत. लक्षात आलं का? तुमच्या लिव्हरच्या सेल असतील, किडनीच्या सेल असतील, वेगळ्या वेगळ्या सेल्स आहेत आपल्या बॉडीवरती. आणि अशा किती टाईपच्या सेल आहे आपल्या बॉडीवर? तर 200 टाईपच्या, 200 टाईपच्या सेल्स आपल्या बॉडीवरती प्रेझेंट आहे. तर अशा तऱ्हेनं ही आहे सेलची डेफिनेशन. परत एकदा आपण याला रिवाइज करू. काय आहे सेलची डेफिनेशन? स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन्स ऑफ लाईफ. तर अशी ही सेलची डेफिनेशन आहे. हे तुम्ही आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, आपल्या नोट्समध्ये पण दिलेली आहे ही डेफिनेशन. चांगल्या तऱ्हेनं तुम्ही रीड करा, पाठ ठेवा, तुम्हाला नोट म्हणून लिहायला येऊ शकते. ते खूप इम्पॉर्टंट आहे तसं पण. आता पुढे आणखीन या सेलमध्ये बघा काय आहे. तर आता ह्या ज्या सेल असतात बाळांनो, सेल तर तशा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, आपल्या नेकेड आईजनं आपण त्याला पाहू शकत नाही. आपल्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट लागणार आहे त्या सेलसाठी, है ना. सेल ह्या खूप सूक्ष्म असतात, खूप बारीक असतात. ते पाहायला आपल्याला मायक्रोस्कोप वगैरे लागतात. तर अशाच काही सेलच्या बद्दल आता एक थोडीशी माहिती आपण घेऊ की सगळ्यात छोटी सेल कोणती आहे, सगळ्यात मोठी सेल कोणती आहे, है ना. हा जो पार्ट आहे हा थोडासा जनरल नॉलेजचा सुद्धा पार्ट आहे. इंटरेस्टिंग पार्ट आहे. बाळांनो बघा, मी बोर्डवर नोट करून दिलं आहे. सगळ्यात छोटी सेल कोणती आहे? स्मॉलेस्ट सेल इन द वर्ल्ड. पूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात छोटी सेल आहे मायक्रोप्लाझ्मा. कोणती? मायक्रोप्लाझ्मा. हा एक प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. सगळ्यात छोटा हा एक जीव आहे असं म्हणू आपण. सगळ्यात छोटी सेल आहे. युनिसेल्युलर हा ऑर्गॅनिझम आहे मायक्रोप्लाझ्मा. तर लक्षात ठेवा, मायक्रोप्लाझ्मा हा या पृथ्वीवरचा सगळ्यात छोटा सेल आहे. मायक्रोप्लाझ्माची जी सेल आहे ती सगळ्यात छोटी सेल आहे या पृथ्वीवरची. तर स्मॉलेस्ट सेल इज मायक्रोप्लाझ्माची. आणि किती आहे बाळांनो? याची साईज किती आहे? 0.3 मायक्रोमीटर. 0.3 मायक्रोमीटर एवढी याची साईज आहे. त्यानंतर आता ही तर सगळ्यात छोटी साईज बघितली आपण मायक्रोप्लाझ्मा. सगळ्यात मोठी साईज, सगळ्यात मोठी सेल कोणती आहे या पृथ्वीवरची? या पृथ्वीवरची सगळ्यात मोठी सेल आहे ते म्हणजे ऑस्ट्रिच एग. जो ऑस्ट्रिच पक्षी आहे त्या ऑस्ट्रिच पक्षाचं अंड आहे ना. तुम्ही बघितलं असेल की कदाचित डायग्राम वगैरे नसेल बघितली तर या डायग्राममध्ये बघून घ्या. या डायग्राममध्ये बघा तो किती मोठं अंड आहे. आणि हे जे पूर्ण अंड आहे बाळांनो ते एकाच सेलपासून बनलेलं आहे. हे एक सिंगल सेलपासून एवढं मोठं अंड बनलेलं आहे. आणि त्या सिंगल सेलची साईज आहे 15 सेंटीमीटर. किती आहे? जवळपास ऑस्ट्रिच एगची आहे 15 सेंटीमीटर. आता मायक्रोप्लाझ्मा बघितला नसेल तर मायक्रोप्लाझ्मा पण या डायग्राममध्ये तुम्ही बघून घ्या. मायक्रोप्लाझ्माची ही डायग्राम आहे आलेली. हे पिक्चर मायक्रोप्लाझ्माचं हे पिक्चर आहे, ते पिक्चर तुम्ही बघून घ्या. तर अशा तऱ्हेनं हे दोन ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे मायक्रोप्लाझ्माची, सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच जो पक्षी आहे त्याचं अंड. आणि आणखीन एक जनरल नॉलेज म्हणूनच लक्षात ठेवा की सगळ्यात लॉंगेस्ट सेल, हे जनरल नॉलेज म्हणजे मी मनानं नाही लिहिलेलं, हे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात लॉंगेस्ट सेल कोणती आहे? लॉंग आहे, अशी लॉंग आहे ती म्हणजे न्यूरॉन्स. नर्व सेल ज्याला आपण न्यूरॉन्स असं म्हणतो बाळांनो. न्यूरॉन्स ती सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहे आपल्या बॉडीमधले. आणि जवळपास न्यूरॉन हे काही सेंटीमीटरपासून तर काही मीटरपर्यंत सुद्धा असू शकतात. एवढे मोठे असू शकतात न्यूरॉन. न्यूरॉनचं काम काय बाळांनो की आपल्या ब्रेनपर्यंत मेसेज पोहोचवणे. समजा आता चिमटा बसला मला, तर हा चिमटा बसला हे मला कसं समजलं? तर बघा की इथून मेसेज हा ब्रेनपर्यंत गेला. कसा गेला हा मेसेज? तो न्यूरॉननी मेसेज पोहोचवला. कोणी पोहोचवला मेसेज? न्यूरॉननी किंवा नर्व सेलनी. तुम्ही बघितली असेल या न्यूरॉनची अशा टाईपची एक डायग्राम असते बाळांनो.
बघा अशा टाईपचा एक न्यूरॉनची तुम्ही डायग्राम बघितली असेल आणि पुढे जेव्हा 12th मध्ये आपण तुम्ही जाणार तेव्हा मग तुम्हाला एक आपल्या नर्वस सिस्टमचा स्टडी आहे, त्या नर्वस सिस्टममध्ये ब्रेन वगैरे न्यूरॉन त्या सगळ्याचा स्टडी करायचा आपल्याला, तेव्हा परत आपल्याला हा वर्ड येईल. तर न्यूरॉन म्हणजे एकच लक्षात ठेवा, किंवा नर्व सेल म्हणजे इथं एकच लक्षात ठेवा, नर्व सेल ह्या स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत की ज्या आपल्या मेसेज ब्रेनपर्यंत कॅरी करायचं काम करत असतात, आपल्या मेंदूपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करत असतात नर्व सेल. आणि ह्या आपल्या बॉडीमधल्या सगळ्यात लॉंग सेल असतात, मोठ्या असतात बाळांनो त्या. बघा हे फॉर एक्झाम्पल हा आहे न्यूरॉन, याची साईज अशी मोठी असते, ठीक आहे, लांब असतात ह्या, ठीक आहे, इलॉंगेटेड असतात, अशा लांब असतात. हे सेलच आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस, आणि सेल म्हणजे काय की न्यूक्लियसच असते त्याच्यात, ठीक आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या सेल आहेत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. न्यूरॉन सगळ्यात मोठी आपल्या बॉडीमधली सेल, ठीक आहे. तर लक्षात आलं का, सगळ्यात छोटी सेल मायकोप्लाझ्मा, सगळ्यात मोठी सेल ते ऑस्ट्रिचचं अंड, सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहे न्यूरॉन्स, नर्व सेल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. किंवा बरेचसे जे मॅमल्स असतील, बरेचसे ॲनिमल आहेत त्यांच्या बॉडीमध्ये पण नर्व सेल, न्यूरॉन प्रेझेंट असतात, ठीक आहे. तर ह्या काही इन्फॉर्मेशन आपण बघितली. त्यानंतर आता बॅक्टेरियाचं पण आपल्याला दिलं आहे. बॅक्टेरियाची जी सेल आहे, बॅक्टेरिया सिंगल सेल आहे, एका सेलपासून बॅक्टेरिया बनलेला आहे. पुढे पण आपण बॅक्टेरियाची सेलबद्दल माहिती पाहू. तर आता बघा बॅक्टेरियाची जी सेल आहे त्याची साईज किती आहे. बॅक्टेरियाची सेलची साईज आहे 3 ते 5 मायक्रोमीटर. किती? 3 to 5 मायक्रोमीटर एवढी बॅक्टेरियाची सेलची साईज आहे. तर इथे आपण काही सेलच्या साईजेस बघितल्या. सेल ह्या छोट्या असतात ज्या आपल्या डोळ्यानं पण दिसत नाही, आणि मग याला बघायचं असलं आपल्याला तर मायक्रोस्कोप पण लागतात. मोठी सेल, काही सेल असतात बाळांनो की दिसून पण येईल, एखादी सेल दिसून पण जाईल आपल्या डोळ्यानं, पण बऱ्याचशा सेल बघायला आपण आपल्या उघड्या डोळ्याचा वापर करू शकत नाही, आपल्या डोळ्यानं त्या दिसत नाही, तर आपल्याला त्या मायक्रोस्कोपच लागतील. मायक्रोस्कोप शिवाय आपल्याला त्या सेल दिसत नाही. काही ज्या मोठ्या सेल आहेत त्या सिंपल मायक्रोस्कोपमुळे पण आपण पाहू शकतो. आपल्या लॅबॉरेटरीमध्ये वगैरे तुमच्या ज्या लॅब असतात, बायोलॉजीच्या, झूलॉजीच्या, बॉटनीच्या ज्या लॅब आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते मायक्रोस्कोप ठेवलेले दिसतात, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर मोठी सेल असेल साधारण तर मग आपण सिंपल मायक्रोस्कोपचा यूज करू शकतो. आणि जर छोटी सेल असेल तर मग आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करावं लागतं. हे मायक्रोस्कोपचे टाईप्स आहेत बाळांनो, वेगळे मायक्रोस्कोपचे टाईप्स आहेत. जसं हा तुमच्या समोर येईल, तुम्ही बघितला असेल डायग्राममध्ये, किंवा तुम्ही तुमच्या लॅबॉरेटरीमध्ये जेव्हा जाता तेव्हा तिथे मायक्रोस्कोप ठेवलेले असतात. ते मायक्रोस्कोपचा तुम्ही स्टडी केला असेल तर आता या डायग्राममध्ये बघा, हा आहे एक सिंपल मायक्रोस्कोप. त्यानंतर दुसरी ही डायग्राम बघा, तो आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्यानंतर आणखीन एक डायग्राम बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तसे हे वेगळे मायक्रोस्कोप आहेत. अजूनही ॲडव्हान्स मायक्रोस्कोप आहे बाळांनो, जो आहे ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप. ते लक्षात ठेवा, ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप. तो जवळपास 1980 सालामध्ये इंट्रोड्यूस झाला. त्याची डिस्कवरी कधी झाली? 1980 मध्ये, 1980 मध्ये त्याची डिस्कवरी झाली ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपची. तो खूप सूक्ष्म लेवलवर काम करतो, तो खूप स्मॉल मायक्रॉन याच्यावरती काम करतो. तर अशा तऱ्हेनं जर आपल्याला सेल बघायची असली तर मायक्रोस्कोप शिवाय आपल्याला पर्याय नाही, मायक्रोस्कोप वापरावेच लागतील. तर बघा इथे मी नोटसुद्धा तुम्हाला करून दिलेला आहे. सिंपल मायक्रोस्कोप जो आहे, सिंपल मायक्रोस्कोपच्या मदतीनं हा आपण 50 ते 100 टाइम्स एवढी इमेज मोठी करू शकतो, मॅग्निफाय करू शकतो. लक्षात आलं का? सिंपल मायक्रोस्कोपचा वापर करून आपण कोणतीही वस्तू, कोणतीही सेल 50 ते 100 पट अशी मोठी करू शकतो. झूम, जसं आपल्या मोबाईलमध्ये असतं झूम करून बघतो तसं झूम होऊ शकते, किंवा मॅग्निफाय होऊ शकते, त्याला मॅग्निफाय असं म्हणतात. तर मोठी करून बघू शकतो. कंपाऊंड, जर आणखीन छोटी सेल असेल बाळांनो तर आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करावा लागतो. आणि हे कंपाऊंड मायक्रोस्कोप काय करतात तर कोणत्याही इमेजला, कोणत्याही सेल म्हणा, कोणती इमेज म्हणा, याला 1000 टाइम्स किंवा त्याहीपेक्षा जास्त, मोर दॅन दॅट, हे मॅग्निफाय करू शकतात, मोठं करू शकतात. लक्षात आलं का? तर जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो तो कोणत्याही इमेजला 1000 पट एवढं वाढवून दाखवू शकतो आपल्याला. आणि जे सिंपल मायक्रोस्कोप असतात ते आपल्याला 50 ते 100 पटीनं मोठे करून दाखवतात कोणती इमेज. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप 1000 पटीनं मोठी इमेज करून दाखवतात आपल्याला. याहीपेक्षा जर आपल्याला जास्त बारीक जर पाहायचं असेल, फॉर एक्झाम्पल आता सेल जे असतात, तर मोठ्या सेल आपल्याला सिंपल मायक्रोस्कोपनी दिसतात, छोट्या सेल आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपनी दिसतात. पण सेलच्या आतमध्ये जायचं असेल आपल्याला, सेलचे जे ऑर्गन्स आहेत ज्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स म्हणतो, जसं की मायटोकॉन्ड्रिया, सेलचं न्यूक्लियस, गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे जे सेलचे ऑर्गॅनेल्स आहेत किंवा सेलचे ऑर्गन्स आहेत, तर हे ऑर्गन जर बघायचे असले तर मग हे या 2 मायक्रोस्कोपच्या आपल्या कामाचे नाही. या 2 मायक्रोस्कोपच्या मदतीनं आपण ते पाहू शकणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागणार बाळांनो. कोणता? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि मग हा जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तो कोणत्याही इमेजला, कोणत्याही सब्जेक्टला किती मोठं करू शकतो? 5 लाख टाइम एवढं मोठं. छोटीशी इमेज 5 लाख पटीनं मोठी करून टाकतो. पट म्हणता 5 लाख पटीनं मोठी झाली.
सेलच्या आतलं स्ट्रक्चर बघायचं असलं तर 5,00,000 पटीनं मोठं स्ट्रक्चर आपल्याला हा मायक्रोस्कोप दाखवू शकतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. शक्यतो आपल्या लॅबॉरेटरी वगैरेमध्ये हा ठेवलेला नसतो. जे मोठमोठे रिसर्च सेंटर असतात तिथे हा ठेवलेला असतो, कारण महाग असतो वाढानो, कॉस्टली असतो. आणि आपल्या ज्या लॅब आहेत तिथे याचं काही काम पडत नाही. आपल्या लॅबमध्ये तुम्हाला दिसेल सिंपल कंपाऊंड मायक्रोस्कोप दिसतील, पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या मोठमोठ्या ज्या प्रयोगशाळा आहेत जिथं रिसर्च वगैरे चालते अशा ठिकाणी मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपल्याला दिसतो. ठीक आहे. आणखीन एक मायक्रोस्कोप आपल्या लॅबमध्ये तुम्ही बघत असताल, लॅबॉरेटरीमध्ये बघत असताल की तो लाईट मायक्रोस्कोप म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? लाईट मायक्रोस्कोप. तो लाईट मायक्रोस्कोप कशाला का बरं म्हणतात बाळांनो त्याचं? कारण की तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जेव्हा याच्या खाली एखादा ऑब्जेक्ट ठेवता तेव्हा तुम्ही काय करता, त्याच्यावरती असा लाईट पास करतात, लाईट बीम पास करता आहे ना, तुम्ही बघता असं. आणि त्याच्या खालून असं मग तुम्ही त्याला एक मिरर असते छोटीशी, त्या मिररनी तुम्ही काय करता, त्याच्यावरती असा लाईट पास करता त्या ऑब्जेक्टवर. आणि लाईट त्याच्यावर पडला की मग ते ऑब्जेक्ट तुम्हाला दिसायला लागते. म्हणून तुम्हाला लाईट पास करावं लागते ना त्याच्यावर, तुम्हाला उजेड पाडावं लागते त्या ऑब्जेक्टवर. म्हणून त्या मायक्रोस्कोपला लाईट मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. लक्षात आलं? यूज इन लॅबॉरेटरी. तो लॅबॉरेटरीमध्ये जनरली आपल्या यूज केला जातो. तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या जे तुमचे कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस, तिथे या मायक्रोस्कोपचा यूज केला जातो. तर असे हे मायक्रोस्कोपची आपण माहिती बघितली बाळांनो. हा जो सायंटिस्ट आहे बाळांनो, ज्याचं नाव आहे अँटॉन लिवेनहॉक, जो की एक डच सायंटिस्ट होता. डच म्हणजे काय, जे हॉलंडच्या देशाचे जे नागरिक आहेत त्यांना डच असं म्हटलं जातं. तुम्ही हिस्ट्रीमध्ये वगैरे ऐकलं असेल, डच आले, पोर्तुगीज आपल्या देशामध्ये आले, आता त्याचं नाव नेदरलँड असं झालेलं आहे. तर नेदरलँड या देशाचा हा एक सायंटिस्ट होता आणि हा खूप चांगले मायक्रोस्कोप तयार करत होता तेव्हाच्या काळी. आणि यांनी खूप चांगल्या तऱ्हेचे मायक्रोस्कोप बनवले बाळांनो. आणि इंटरेस्टिंग सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा लिव्हिंग सेल पाहणारा जर कोणता सायंटिस्ट असेल तो होता अँटॉन लिवेनहॉक. लक्षात आहे का? अँटॉन लिवेनहॉकनी पहिल्यांदा लिव्हिंग सेल बघितल्या. या पृथ्वीवरची पहिल्यांदा जिवंत सेल बघणारा, लिव्हिंग सेल बघणारा पहिला सायंटिस्ट होता अँटॉन लिवेनहॉक. यांनी मग काय काय बघितलं बाळांनो? यांनी बघितलं ते म्हणजे बॅक्टेरिया बघितले यांनी पहिल्यांदा, यांनी आपल्या RBC पहिल्यांदा बघितल्या, यांनी स्पर्म पहिल्यांदा बघितले. तर अशा तऱ्हेनं पहिल्यांदा लिव्हिंग सेल बघणारा, पहिल्यांदा लिव्हिंग सेल ऑब्झर्व करणारा सायंटिस्ट होता तो म्हणजे अँटॉन लिवेनहॉक. तर ही काही आपण आता इंट्रोडक्टरी याच्यामध्ये माहिती पाहिली बाळांनो. आता थोडंसं आपण याचा हिस्ट्रीबद्दल बघू. सेलची एक हिस्ट्री सुद्धा आहे. एक सेलला सेल कोणी म्हटलं सगळ्यात आधी, सेलची डिस्कवरी कधी झाली, सेलच्या डिफरंट पार्टची डिस्कवरी कधी झाली, हे सगळं म्हणजे काय आहे, तर हे सगळं काही एक हिस्ट्रीच आहे. तर अशा टाईपचं थोडंसं सेलच्या आपण हिस्ट्रीबद्दल माहिती बघू. तर बघा, सेलला सगळ्यात पहिले डिस्कवर कोणी केलं, सेलचा शोध सगळ्यात आधी कोणी लावला, तर सेलचा शोध लावला तो म्हणजे 17th सेंचुरीमध्ये तो होता सायंटिस्ट ब्रिटनचा आणि त्याचं नाव होतं ते म्हणजे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनी सेलचा शोध लावला. सेलची डिस्कवरी रॉबर्ट हुक या सायंटिस्टने केली. नोट करू दे तुम्हाला. हा जो रॉबर्ट हुक होता यांनी 1665 म्हणजे 1665 मध्ये सेलची डिस्कवरी केली. सगळ्यात आधी सेलला डिस्कवर यांनी केलं. आणि हा जो सायंटिस्ट होता बाळांनो, रॉबर्ट हुक, हा ब्रिटिश सायंटिस्ट होता, म्हणजे इंग्लंड या देशाचा हा सायंटिस्ट होता. आणि तुम्हाला न्यूटन वगैरे माहीत असेल, आयझॅक न्यूटन, तर त्या न्यूटनच्या सोबतचाच हा एक सायंटिस्ट होता. फक्त न्यूटन जे आहे त्यांनी फिजिक्स मॅथमध्ये काम केलं आणि रॉबर्ट हुकनी जे आहे ते बायोलॉजीच्या आपल्या क्षेत्रामध्ये यांनी काम केलं. तर हा खूप फेमस सायंटिस्ट होता रॉबर्ट हुक, की ज्यानं पहिल्यांदा सेलची डिस्कवरी केली, सेल शोधून काढली आणि सेलला सेल नाव देणारा सुद्धा रॉबर्ट हुकच आहे. आता झालं काय की बघा कशी डिस्कवरी झाली या सेलची. तर रॉबर्ट हुक जो आहे, आपले ते बॉटल ज्या असतात काचाच्या, तर त्याला असे बूच लावले असतात. आणि अगोदरच्या काळात जे आहे ते लाकडाची बूच त्याला लावत. आता आपण जे रबरी बूच लावतो है ना, तुम्हाला माहीत असेल ही बॉटल आहे त्याला आपण ते बूच लावतो है ना, हे असतात ते आपले रबराचे. पण आधीच्या काळामध्ये ते जे ग्लासच्या ज्या बॉटल वगैरे होत्या त्याला बूच जे आहेत तर ते कशाचे लावत, ते म्हणजे कॉर्कचे लावत, किंवा ते बनवलेले ते जे मटेरियल होतं ते लाकडाचं होतं. मग आता यांनी काय केलं, ते बूच घेतलं, ते कॉर्क घेतलं आणि त्याचे असे त्याला असं कापलं. कापल्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोप घेतला आणि त्या मायक्रोस्कोपच्या खाली त्याला ऑब्झर्व केलं. ऑब्झर्व केल्यानंतर मग त्याला काय दिसलं, तर अशा टाईपचं त्याला असं स्ट्रक्चर दिसलं. लक्षात आलं? हे बुचाचं जे आहे हे अशा टाईपचं स्ट्रक्चर त्याला दिसलं. आता हे स्ट्रक्चर जे आहे हे पाहून त्याला सेल हे नाव सुचलं. या स्ट्रक्चरला पाहून त्याला सेल हे नाव सुचलं आणि अशा टाईपच्या दिसणाऱ्या स्ट्रक्चरला त्यांनी सेल म्हटलं. मग याला सेलच का बरं यांनी म्हटलं सेल, तर बघा की सेल म्हणजे काय की ज्या अशा छोट्या छोट्या खोल्या असतात त्यांना सेल असं म्हणतात.
आता एखादा जो प्रसिद्ध मठ वगैरे असतो किंवा एखादं तुम्हाला माहिती आहे ना चर्च किंवा आपले जे मंदिर वगैरे असतात त्याच्या आजूबाजूला अशा खोल्या असतात है ना, राहायला वगैरे खोल्या असतात, त्यांना सेल म्हणतात है ना, सेल म्हणतात. किंवा मग जे मोठमोठे जेल वगैरे तुम्ही माहिती असतील जेल, तर जे तुरुंग असतात, जे प्रिझन असतात, जेल असतात, त्यांच्यामध्ये पण ते कैदी जे ठेवलेले असतात तर त्या कैद्यांना ठेवायसाठी छोट्या छोट्या अशा रूम असतात, त्यांना सुद्धा सेल म्हणतात. तर अशा ज्या छोट्या छोट्या सेल आहेत त्याच्यावरूनच मग याला हे नाव सुचलं. हे जे स्ट्रक्चर आहे अशा छोट्या सेल सारखं दिसत होतं, छोट्या छोट्या खोल्यांसारखं दिसत होतं, म्हणून रॉबर्ट हुकनी काय केलं, हे जे छोटे छोटे जे स्ट्रक्चर आहे याला सेल म्हटलं. कारण हे अशा छोट्या खोल्या असतात ना, छोट्या रूम, तशा छोट्या रूम सारखं हे दिसत होतं, म्हणून रॉबर्ट हुकनी याला सेल हे नाव दिलं. आणि मग त्यांनी सेलवर बरेचसे रिसर्च केले, सेलबद्दल बरीचशी माहिती जमा केली आणि त्याच्यासाठी मग त्यांनी एक बुकसुद्धा लिहिलं. आणि ते फेमस बुक होतं, त्याचं नाव आहे मायक्रोग्राफिया. कोणतं नाव आहे? मायक्रोग्राफी असं नाव आहे बाळांनो. तर मायक्रोग्राफिया हे फेमस बुक जे आहे रॉबर्ट हुकनी लिहिलं आणि रॉबर्ट हुकनी सेलची डिस्कवरी केली आणि सेलला अशा प्रकारे सेल हे नाव भेटलं. ठीक आहे. पण रॉबर्ट हुकनी जे आहे लक्षात ठेवायचं, रॉबर्ट हुकनी एक नॉन लिव्हिंग सेल डिस्कवर केली होती. हे यांनी जरी सेल शोधून काढली असली, यांनी जरी पहिल्यांदा सेलला सेल म्हटलं असलं, सेल पहिल्यांदा यानं शोधून काढली असली तरी ही नॉन लिव्हिंग होती बाळांनो, कारण ती बूचमधली होती है ना. पण पहिल्यांदा लिव्हिंग सेल ऑब्झर्व करणारा, पहिल्यांदा लिव्हिंग सेल डिस्कवर करणारा सायंटिस्ट कोण होता? तो होता आपला अँटॉन लिव्हेनहॉक. पहिल्यांदा लिव्हिंग सेल शोधून काढलेला आणि पहिल्यांदा सेल शोधून काढलेला, नॉन लिव्हिंग सेल शोधून काढलेला तो होता रॉबर्ट हुक. तर मग अशा तऱ्हेनं पहिल्यांदा सेल शोधल्या गेली आणि मग आता तर जसे जसे मायक्रोस्कोप येत गेले, याच्या काळात एवढे मायक्रोस्कोप वगैरे तर काही ॲडव्हान्स नव्हते, बेसिकच मायक्रोस्कोप होते, त्यामुळे सेलचं असं काही क्लिअर स्ट्रक्चर दिसत नव्हते. पण मग जसं सायन्स वगैरे डेव्हलप होत गेलं ना, तसं तसं सेलमध्ये पण बरीचशी माहिती आपल्याला समजायला लागली. कारण जसे चांगले चांगले मायक्रोस्कोप आले, मग आपल्याला सेलबद्दल भरपूर सारं माहिती समजायला लागली, सेलबद्दल भरपूर सारं आपल्याला स्ट्रक्चर दिसायला लागलं आतमधलं. आधी साधारे मायक्रोस्कोप होते तर सेलमधलं स्ट्रक्चर काही व्यवस्थित दिसत नव्हतं. मग चांगल्या मायक्रोस्कोपमुळे सेलमध्ये आतमध्ये काय काय आहे हे सुद्धा सायंटिस्ट लोकांना दिसायला लागलं. मग त्या स्ट्रक्चरला वेगळ्या सायंटिस्ट लोकांनी शोधून काढलेलं आहे. तर मग नंतर हळूहळू सेल तर शोधल्या गेली, मग सेलमधलं न्यूक्लियस शोधल्या गेलं, सेलमधला रायबोझोम शोधल्या गेला, सेलमधलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हळूहळू शोधल्या गेले. हे सगळं कशामुळे? तर हे सगळं मायक्रोस्कोपच्या डिस्कवरीमुळे, चांगले मायक्रोस्कोप शोधल्या गेल्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं. आणि आपल्या बुकमध्ये एक छोटीशी माहिती पण दिलेली आहे, ती पण आपण माहिती पाहू की हे जे सेल आहे या सेलमधले वेगळे पार्ट जे आहेत सेलचे, ज्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स म्हणतो किंवा सेलचे ऑर्गन्स, सेलचे अवयव म्हणा त्याला मराठीमध्ये, बिलकुल साध्या भाषेत सेलचे सुद्धा अवयव असतात. सेलचे अवयव कोणते? जसे आपले अवयव आहेत तसे कान, नाक, डोळे, तसे सेलचे पण सुद्धा ऑर्गन्स आहेत, सेलचे सुद्धा ऑर्गॅनेल्स आहेत. कोणते ऑर्गन्स आहेत सेलचे? सेलचं आहे न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, हे सगळे सेलचे ऑर्गन्स आहेत, ज्याला सेल ऑर्गॅनेल्स असे म्हणतात. मग याची डिस्कवरी हळूहळू होत गेली. तर आता आपल्याला एक चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हे सगळे पार्ट जे आहे कोणी शोधून काढले बघा. तर डू यू नो म्हणून असा एक सेक्शन आहे, तो आपण सेक्शन ऑब्झर्व करू बाळांनो. बघा काय की द टर्म सेल वॉज फर्स्ट यूज बाय रॉबर्ट हुक. सगळ्यात आधी सेलची डिस्कवरी केली आणि सेलला सेल नाव पण कोणी दिलं? रॉबर्ट हुकनी. रॉबर्ट हुकनीच सगळ्यात आधी सेल ही टर्म यूज केली, बरोबर. इथे दिलेली आहे, मी तुम्हाला नोट सुद्धा करून दिला 1665 मध्ये. इन हिज बुक मायक्रोग्राफिया किंवा मायक्रोग्राफिक असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन बघा सेलची डिस्कवरी तर केली आणि रॉबर्ट हुकनी पुढे काय काय सेलमध्ये आणखीन काय काय झालं हे समजून घेऊ. ठीक आहे. त्यानंतर बघा परकेंजे अँड मॉल यांनी प्रोटोप्लाझम डिस्कवर केला. परकेंजे आपल्याला माहिती आहे, परकेंजे एक डच सायंटिस्ट होता, फेमस आहे. परकेंजे फायबर्स वगैरे तुम्हाला येतील, हार्टमध्ये काही फायबर्स आहेत त्यांना परकेंजे फायबर्स असं म्हणतात. या सायंटिस्टच्या नावावरून त्यांचं नाव पडलेलं आहे. तो खूप मोठा सायंटिस्ट होता, जो की एक डच सायंटिस्ट होता. आणि यांनी काय केलं, यांनी आणि आणखीन सायंटिस्ट मोहोल नावाचा सायंटिस्ट आहे, यांनी प्रोटोप्लाझम डिस्कवर केलं, सेलमध्ये असलेलं प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय हे पण इम्पॉर्टंट आहे बाळांनो, हा सुद्धा वर्ड रिपीट होतो. तर प्रोटोप्लाझम म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रोटोप्लाझम ज्याला आपण मराठीमध्ये जीवद्रव्य असं सुद्धा म्हणतो. बघा मराठीमध्ये किती सुंदर वर्ड आहे ह्याला, जीवद्रव्य. सेलच्या आतमध्ये असलेलं लिव्हिंग स्ट्रक्चर म्हणजे प्रोटोप्लाझम. लक्षात आलं का? सेलच्या आत असलेलं लिव्हिंग स्ट्रक्चर ज्याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हणतो आणि मराठीत त्याला जीवद्रव्य असं म्हटलं जातं. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल आता मी बघा ही सेल काढतो, ठीक आहे, ही आहे सेल, हे आहे सेलचं न्यूक्लियस, तुम्हाला माहितीच असेल ऑलरेडी. आता तुम्हाला दिसते इथं हे काय आहे, हे सेलचं आहे सायटोप्लाझम, बरोबर. हे आहे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जो पातळ पदार्थ आहे त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिओप्लाझम.
है ना. बघा, या न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे न्यूक्लिओप्लाझ्म आणि या न्यूक्लियसच्या बाहेर जो पातळ पदार्थ आहे, जे लिक्विड आहे, त्याला आपण सायटोप्लाझ्म म्हणतो, है ना. हे तर आपल्याला माहित असते, सायटोप्लाझ्म, न्यूक्लियसच्या आत असलेला न्यूक्लिओप्लाझ्म. तर या दोघां मिळून बनतो प्रोटोप्लाझ्म. लक्षात ठेवा, या दोघां मिळून बनतो काय? प्रोटोप्लाझ्म. तर लक्षात ठेवा, प्रोटोप्लाझ्म म्हणजे काय? प्रोटोप्लाझ्म म्हणजे ही जी सेलची बाउंड्री आहे, या सेलच्या बाउंड्रीच्या आत जे काय आहे त्याला प्रोटोप्लाझ्म असं म्हणतात. बिलकुल सिंपल आहे. लक्षात ठेवा, ही जी सेल आहे, या सेलच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जे काय आहे त्या सगळ्याला आपण प्रोटोप्लाझ्म म्हणजे जीवद्रव्य असं म्हणतो. मग या सेलच्या आतमध्ये काय दिसते? तर हे आहे सायटोप्लाझ्म, न्यूक्लियसच्या आत आहे न्यूक्लिओप्लाझ्म. हे दोन्ही लिक्विड आहे. या दोन्ही लिक्विड मिळून आपण काय म्हणतो? या दोघांना मिळून प्रोटोप्लाझ्म. लक्षात आलं का? तर या सेलच्या आतमध्ये जे काही आहे त्याला आपण प्रोटोप्लाझ्म किंवा जीवद्रव्य असं म्हणतो. आणि या जीवद्रव्य किंवा प्रोटोप्लाझमची डिस्कव्हरी केली म्हणजे पर्किंजे आणि मोहोल या सायंटिस्टनी. आणि कधी केली? त्याचं हे दिलेलं आपल्याला 1835 to 37 मध्ये. त्यानंतर आणखीन पुढे काय झालं या सेलमध्येच? तर कॅमिलिओ गॉल्गी जो होता, फेमस सायंटिस्ट, गॉल्गी कॉम्प्लेक्स ज्यानं शोधून काढला. सेलमध्येच तुम्ही पाहिलं असेल, गॉल्गी बॉडी म्हणून आपण ओळखतो त्याला किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणून ओळखतो. तर हा एक इटलीचा एक फेमस सायंटिस्ट होता. कोणत्या देशाचा? इटलीचा, इटालियन सायंटिस्ट होता. काय नाव आहे? कॅमिलो गॉल्गी. याने 1838 मध्ये डिस्कवर गॉल्गी ॲपॅरेटस, गॉल्गी बॉडी, गॉल्गी कॉम्प्लेक्स असं वेगळं वेगळं आपण त्याला नाव देतो. ते गॉल्गी ॲपॅरेटस, गॉल्गी बॉडी यांनी शोधून काढली कॅमिलिओ गॉल्गीनी. ठीक आहे. त्यानंतर पुढे आणखीन सेलमध्ये काय शोधून काढलं गेलं? रॉबर्ट ब्राउन जो आहे हा, यांनी काय केलं? 1881 मध्ये डिस्कवर्ड न्यूक्लियसचा शोध लावला. न्यूक्लियस जे सेलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे त्याचा शोध कोणी लावला? त्याची डिस्कव्हरी कोणी केली? रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टनी. कधी केली? 1888 मध्ये. लक्षात ठेवा, रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन याच्यामध्ये कन्फ्युजन होते आपलं. रॉबर्ट हुकनी सेल शोधून काढली, पण सेलचं न्यूक्लियस कोणी शोधून काढलं, कोणी डिस्कव्हर केलं? तर ते आहे रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टने. लक्षात आलं? रॉबर्ट ब्राउन, अमेरिकन एक सायंटिस्ट ज्यांनी सेलचं न्यूक्लियस डिस्कव्हर केलं. त्यानंतर आणखीन एक पुढे सायंटिस्ट आला, बालबियानी नावाचा सायंटिस्ट. यांनी डिस्कवर क्रोमोझोम इन सलायव्हरी ग्लँड ऑफ कायरोनॉमस लार्वा. हा जो सायंटिस्ट आहे यांनी क्रोमोझोम शोधून काढले. कोणामध्ये क्रोमोझोम शोधून काढले त्यांनी? जो कायरोनॉमस म्हणजे एक प्रकारचं जे कीड आहे, कीटक आहे, त्या किड्याचा जो लार्वा आहे, त्या लार्व्याची जी सलायव्हरी ग्लँड आहे, त्या सलायव्हरी ग्लँडमध्ये क्रोमोझोम त्यानं शोधून काढले. कोणी? बाल्बियानो या सायंटिस्टनी. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने या सेलमध्ये बरीचशी माहिती होत गेली. मग पुढे आणखीन पहा, फ्लेमिंग नावाचा एक सायंटिस्ट आला. वॉल्थर फ्लेमिंग नाव आहे त्याचं. काय नाव आहे? वॉल्थर फ्लेमिंग. फ्लेमिंगनं काय केलं? 1882 मध्ये स्टडीड सेल डिव्हिजन इन डिटेल अँड कॉइन्ड द टर्म मायटोसिस. वॉल्थर फ्लेमिंग जो आहे यांनी सेल कशी डिवाइड होते हे सगळ्यात आधी ऑब्झर्व केलं, सेलबद्दल लिहून ठेवलं. आणि पहिल्यांदा सेल डिव्हिजन ऑब्झर्व करणारा जो सायंटिस्ट आहे तो वॉल्थर फ्लेमिंगच आहे. आणि मायटोसिस ही टर्म सगळ्यात आधी बनवणारा, सगळ्यात आधी शोधून काढणारा आणि मायटोसिसला मायटोसिस म्हणणारा सुद्धा वॉल्थर फ्लेमिंग हा सायंटिस्ट आहे. मायटोसिस सगळ्यात आधी कोणी शोधून काढलं आणि मायटोसिसला मायटोसिस कोणी म्हटलं? वॉल्थर फ्लेमिंग या सायंटिस्टने. लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर मग पुढे आहे बघा, पॉर्टर नावाचा जो एक सायंटिस्ट आहे, किथ पॉर्टर असं नाव आहे त्याचं. पॉर्टर यांनी 1945 डिस्कवर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय डिस्कवर केलं पॉर्टरने, किथ पॉर्टरनी? तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डिस्कवरी केली. सेलच्या आतमध्ये आहे ना, ER म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये. ER म्हणजे काय? इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डिस्कवरी या पॉर्टर या सायंटिस्टनं ते डिस्कवर केलेलं आहे, डिस्कवरी केली. त्यानंतर आलेला आहे सायंटिस्टमध्ये सी बेंडा नावाचा एक. सी बेंडा म्हणजे क्रिस बेंडा असं नाव आहे. गिव्ह द नेम मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणणारा हा सायंटिस्ट आहे. सगळ्यात आधी मायटोकॉन्ड्रिया जो आहे या मायटोकॉन्ड्रिया या सी बेंडानं असं नाव दिलं. त्यानंतर बघा पुढे लास्ट डिस्कवरी आहे आपल्याला, ते म्हणजे CD दुवे. 1955 डिस्कवर लायझोझोम्स. क्रिश्चियन दुवे असं त्याचं नाव आहे त्या सायंटिस्टचं. काय नाव आहे? क्रिश्चियन दुवे. परत एक डच सायंटिस्टच आहे तो. आणि काय केलं यांनी? लायझोझोमचा शोध लावला. इम्पॉर्टंट आहे बाळांनो, 1955 मध्ये लायझोझोम्स शोधून काढले. आपल्या सेलमध्येच प्रेझेंट असलेले ते लायझोझोम्स आहेत. आणि इम्पॉर्टंट शोध होता, इम्पॉर्टंट डिस्कवरी होती. म्हणून मग या डिस्कवरीसाठी हा जो सायंटिस्ट आहे क्रिश्चियन दुवे याला नोबेल प्राईज पण भेटलं. लक्षात ठेवा, क्रिश्चियन दुवे यांनी लायझोझोमची डिस्कवरी केली, लायझोझोम शोधून काढलं आणि त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राईज पण भेटलं, नोबेल प्राईज पण दिल्या गेलं. तशा तऱ्हेनं सेल शोधून काढली रॉबर्ट हुकने. आणि मग सेलचे बाकीचे जे पार्ट आहेत, सेलचे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत, ते अशा वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टनी वेगळ्या वेगळ्या काळामध्ये डिस्कवर केले. आणि कसे डिस्कवर केले? जसं नॉलेज वाढत गेलं, जसं चांगली टेक्नॉलॉजी येत गेली, चांगले मायक्रोस्कोप शोधून काढले गेले,
तर मग असं सेलमधले बरेचसे ऑर्गन जे आहेत ते शोधले गेले. तर ही होती काही जनरल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली. आणखीन बाळांनो आपल्या याच्यात दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये सेलच्या साईज दिलेला एक चार्ट दिलेला बघा. हा सेल साईजचा एक चार्ट आहे, तुम्हाला इथे दिसतो. तर एक इकडे तुम्हाला दिसेल फ्रॉगचं एक अंड दिलेलं आहे, फ्रॉगचं एग, आणि त्याची 1 मिलीमीटर एवढी लेंथ दिलेली आहे. त्यानंतर मग तुम्हाला ह्युमन एग म्हणजे काय की ज्या फिमेल असतात ना, मुली असतात, त्या मुलींचं जे एग आहे किंवा oocyte त्याला म्हणतात, आणि पोलन ग्रेन्स, त्या दोघांची साईज जवळपास सारखीच आहे, ती इथे दिलेली आहे. त्यानंतर ॲनिमल सेल, प्लांट सेल याची साईज दिलेली आहे. रेड ब्लड सेल RBC त्याची पण साईज दिलेली आहे. बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया याची साईज दिलेली आहे. फ्लूचा व्हायरस, ताप वगैरे आपल्याला येतो त्याच्या व्हायरसची साईज दिलेली आहे. प्रोटीन, लिपिड याची पण साईज दिलेली आहे. C16 6 रायबोझोम याची साईज दिलेली आहे. ॲटम जो आहे कोणताही पार्टिकल आणि त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट सबस्टन्स ॲटम, तर त्या ॲटमची साईज किती आहे तर ते सुद्धा दिलेले आहे. आता हा एक चार्ट तुम्हाला जस्ट फक्त इन्फॉर्मेशनसाठी दिलेला आहे, एक इंटरेस्टिंग चार्ट आहे. तर तो एकदा तुम्ही एक जस्ट त्याच्यावर ओव्हरलुक करून घ्या. तर हे सगळं काही आपण आता इथपर्यंत ही माहिती बघितली. आपण हे थोडासा हिस्ट्री बघितली आपण, याच्यामध्ये सेलमध्ये कसे कसे वेगळ्या काळामध्ये सेलचे पार्ट शोधल्या गेले तर ते सगळं बघितलं. आता आपण सेल थेअरीकडे वळू. सेल थेअरी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, बरेचसे क्वेश्चन त्याच्यामध्ये येतात. तर सेल थेअरीबद्दल पण आपण माहिती घेऊ एकदा. तर बाळांनो आता सेल थेअरी आपण शिकू. सेल थेअरी इम्पॉर्टंट आहे. तर बघा की रॉबर्ट हुक जो आहे यांनी 1665 मध्ये रॉबर्ट हुकनी काय केलं, 1665 मध्ये सेलची डिस्कव्हरी केली आहे ना, सेलचा शोध लावला. आणि मग त्यानंतर बऱ्याच दिवसापर्यंत सेलमध्ये काही प्रोग्रेस झाली नाही, सेलमध्ये कोणी एवढं लक्ष दिलं नाही. त्यानंतर मग एक जर्मनीचा सायंटिस्ट होता, त्या जर्मनीच्या सायंटिस्टचं नाव होतं MJ शिल्टन, म्हणजे मॅथीज शिल्टन असं त्याचं नाव होतं. आणि तो एक बॉटनिस्ट होता, म्हणजे तो वनस्पती तज्ज्ञ होता, जो प्लॅन्टचा स्टडी करत होता, त्याला आपण बॉटनिस्ट म्हणतो. आणि यांनी काय केलं, यांनी 1838 मध्ये जेव्हा हा प्लॅन्टवर रिसर्च करत होता, प्लांटवर स्टडी करत होता, तर याला असं दिसलं की प्लॅन्ट जे आहेत हे सगळे प्लॅन्ट हे सेलपासून बनलेले आहेत. म्हणजे यांनी काय केलं, प्लॅन्टला ऑब्झर्व केलं, आणि ऑब्झर्व केल्यानंतर याला दिसलं की जे प्लॅन्टचे टिश्यू आहेत ते टिश्यू सेलपासून बनलेले आहेत. म्हणून मग यांनी सांगितलं की या पृथ्वीवर जेवढे काही प्लॅन्ट असतील ते सगळे प्लॅन्ट सेलपासून बनलेले आहेत. ठीक आहे. तर असं स्टेटमेंट करणारा कोण होता, MJ शिल्टन. लक्षात आलं बघा. ऑल प्लॅन्ट कन्सिस्ट ऑफ सेल, हे सगळ्यात आधी कोणी सांगितलं, MJ शिल्टननी. आणि मग यांनी सांगितलं प्लॅन्ट टिश्यू कन्सिस्ट ऑफ सेल, जेवढे आपल्याला प्लॅन्ट दिसतात त्या प्लॅन्टचे जे टिश्यू आहेत त्या प्लॅन्टचे टिश्यू कशापासून बनलेले आहेत, सेलपासून. तसं पण टिश्यू हे सेलपासूनच बनलेले असतात, आणि मग टिश्यूपासून ऑर्गन बनतात, हे तर आपल्याला माहिती आहे बाळांनो. तर असं पहिल्यांदा स्टेटमेंट करणारा सेलबद्दल मग बऱ्याच दिवसानंतर रिसर्च करणारा सायंटिस्ट होता तो म्हणजे MJ शिल्टन. आणि मग त्याच वेळी हा तर जर्मनीचा होता. मग त्याच वेळी ब्रिटनमध्ये आणखीन एक सायंटिस्ट जो आहे तो ॲनिमलवर स्टडी करत होता, आणि तो झूलॉजिस्ट होता. त्याचं नाव काय आहे तर थिओडोर स्वान. लक्षात ठेवा, थिओडोर स्वान हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता, तो एक झूलॉजिस्ट होता. आणि 1839 मध्येच, म्हणजे याच्याच आसपास जो आहे हा ॲनिमलवर स्टडी करत असताना याच्या लक्षात आलं की ॲनिमल जे आहेत सगळेचे सगळे ॲनिमल ते सेलपासून बनलेले आहेत. म्हणून यांनी सांगितलं ऑल ॲनिमल फॉर्म बाय सेल, सगळे ॲनिमल सेलपासून बनलेले आहेत. आणि सेल्स आर बाउंड बाय थीन मेम्ब्रेन, सेलच्या आजूबाजूला काय आहे तर एक मेम्ब्रेन आहे, थीन मेम्ब्रेन आहे, असं यांनी सांगितलं. आणि मग या दोघांचे विचार जे आहे एकमेकाला मिळले, कारण दोघांचं क्षेत्र जे आहे, दोघांचं फील्ड एकच होतं. दोघांचं फील्ड कोणतं आहे, सेलवरच रिसर्च करत होते दोघंही. आणि मग या दोघांनी मिळून काय केलं, यांनी सेल थेअरी प्रेझेंट केली. पूर्ण जगासमोर पहिल्यांदा सेल थेअरी मांडली या दोघांनी. कोणी मांडली जगासमोर सेल थेअरी, ते म्हणजे MJ शिल्टन आणि थिओडोर स्वान, या दोघांची ही सेल थेअरी होती. यांनी मग काय सांगितलं या सेल थेअरीमध्ये, आता पूर्ण डिटेलमध्ये सेल थेअरी आपल्याला दिलेली नाही, जे मॉडर्न सेल थेअरी आहे ती दिलेली आहे, पण या दोघांची सेल थेअरी आपल्याला दिलेली नाही. फक्त या दोघांच्या सेल थेअरीमध्ये आपल्याला एकच गोष्ट समजते की या पृथ्वीवरचे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, प्लांट असो की ॲनिमल असो, हे सेलपासून बनलेले आहे असं या दोघांनी सांगितलं. पण या दोघांच्या सेल थेअरीमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता बाळांनो. प्रॉब्लेम म्हणजे काय, ड्रॉबॅक असा होता यांचा की यांनी हे तर सांगितलं की सगळे ॲनिमल आणि प्लांट सेलपासून बनलेले आहेत, बरोबर. यांनी सांगितलं की प्लांट सेलपासून बनलेले आहेत, यांनी सांगितलं की ॲनिमल सेलपासून बनलेले आहेत. पण या दोघांना हे नाही सांगता आलं की सेल जे आहेत त्या फॉर्म कशा होतात, सेल डिवाईड कशा होतात, एका सेलपासून दुसरी सेल कशी फॉर्म होते, हे या दोघांना सांगता आलं नाही. मग जे आहे यांचं वर्क पुढे कंटिन्यू केलं, म्हणजे यांचाच याच्यावरती विचार केला तो म्हणजे रुडॉल्फ विरशॉ या सायंटिस्टने. तो सुद्धा जर्मन सायंटिस्ट होता. त्या रुडॉल्फ विरशॉने सेल डिवाईड कशी होते हे सांगितलं, आणि त्यांनी एक फेमस स्टेटमेंट केलं, ते म्हणजे ओमनिस सेल्युला सेल्युला. नोट करून देतो, इम्पॉर्टंट वर्ड आहे, बरेच क्वेश्चन येतात.
तर बघा हा जो रुडॉल्फ वीरशॉ नावाचा जो सायंटिस्ट होता, हा एक जर्मनचा सायंटिस्ट होता, जर्मनीचा सायंटिस्ट होता. यांनी काय केलं मग 1855 मध्ये रुडॉल्फ वीरशॉनी सांगितलं की ज्या न्यू सेल फॉर्म होतात त्या अगोदरच्या सेल पासून फॉर्म होतात. द न्यू सेल फॉर्म बाय प्री एक्झिस्टिंग सेल्स. कोणतीही न्यू सेल ही आपोआप तयार होत नाही. ज्या आधीच्या सेल आहेत त्या सेल डिवाइड होतात आणि त्याच्यापासूनच न्यू सेल फॉर्म होते. म्हणजे बघा या रुडॉल्फ वीरशॉला काय म्हणायचं होतं की आता ही एक सेल आहे, ठीक आहे, ही एक सेल आहे, ही सेल डिवाइड होईल आणि या सेल पासूनच न्यू सेल फॉर्म होतील. बरोबर. आता ह्या ज्या न्यू सेल फॉर्म झाल्या ह्या कोणापासून झाल्या? या प्री एक्झिस्टिंग सेल पासून. म्हणजे ही सेल आहे म्हणून तर या सेल फॉर्म झाल्या असं या रुडॉल्फ वीरशॉनं सांगितलं. आणि म्हणूनच याला नाव दिलं त्यांनी. याला काय नाव होतं? ओमनिस सेल्युला असेल्युला. म्हणजे काय की सेल न्यू सेल फॉर्म बाय प्री एक्झिस्टिंग सेल असा याचा मिनिंग आहे. म्हणजे अगोदर सेल असली प्रेझेंट तरच नवीन सेल तयार होतात, हे याचा मिनिंग आहे बाळांनो. बघा कोणतीही जी न्यू सेल फॉर्म होते ती काही अशा अचानक तयार होत नाही बाळांनो. स्पॉन्टेनियस अचानक सेल तयार होत नाही कोणतीही. नवीन सेल ही अगोदरच असलेल्या सेलपासून तयार होते. आता फॉर एक्झाम्पल हा जो बोर्ड आहे, या बोर्डपासून सेल तयार होईल का? न्यू सेल तयार होईल का? नाही. ही जी माझ्या हातामध्ये वॉच आहे याच्यापासून न्यू सेल तयार होईल का? नाही तयार होणार. आपोआप सेल तयार होणार नाही. कोणत्याही अशा निर्जीव गोष्टीपासून सेल तयार होणार नाही. नवीन सेल कशा तयार होतील? नवीन सेल ह्या अगोदरच अस्तित्वात असलेल्या अगोदरच प्रेझेंट असलेल्या सेलपासूनच न्यू सेल फॉर्म होतील असं म्हणणं होतं या रुडॉल्फ वीरशॉचं. आणि त्यालाच त्यांनी ओमनिस सेल्युला असं नाव दिलं. बरोबर. तर अशा तऱ्हेनं मग सेलमध्ये पुढे ही जी सेल थेओरी आहे ही पहिल्यांदा यांनी प्रेझेंट केली. चांगली थेओरी होती. थोडासा ड्रॉबॅक जरूर होता पण मग बऱ्याच दिवसापर्यंत ही थेओरी जी आहे ते ॲक्सेप्ट केल्या गेली. आणि मग नंतर जसं मायक्रोस्कोपीमध्ये चांगली ग्रोथ झाली, चांगलं रिसर्च झालं, सायटॉलॉजीमध्ये जसं चांगलं रिसर्च झालं, सायटॉलॉजी म्हणजे काय? सेलमध्ये जसं चांगलं नॉलेज वाढत गेलं सायंटिस्ट लोकांचं तसं मग नवीन थेओरी आली. सेलबद्दल एक नवीन थेओरी आली आणि त्याला मॉडर्न सेल थेओरी असं म्हणतात. काय म्हणतात? मॉडर्न. हे यांची ओल्ड, ही जुनी थेओरी आहे. हे एम जे शिल्टन आणि थिओडोर स्वानची थेओरी आहे. यांची पहिल्यांदा सेल थेओरी आली. मग नंतर मॉडर्न सेल थेओरी आली, जे आताही चालू आहे, जे आताही आपण शिकतो. तीच थेओरी ॲक्सेप्टेड आहे. पूर्ण जगभरामध्ये तीच थेओरी शिकवल्या जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये, जपानमध्ये, ते रशियामध्ये, अमेरिकेमध्ये सगळ्या ठिकाणी ही मॉडर्न थेओरीच शिकवल्या जाते. आणि काय आहे आता ही मॉडर्न थेओरी? या मॉडर्न थेओरीचे पॉच्युलेट्ससुद्धा आपल्याला दिलेले आहेत. आणि काय आहे पॉच्युलेट? पॉच्युलेट म्हणजे काय म्हणू आपण मराठीत त्याला? ते स्टेटमेंट जे आहेत या थेओरीमध्ये काय सांगितलेलं आहे ते गृहीतक वगैरे. आता पॉच्युलेट काय आहे मॉडर्न थेओरीचं? मॉडर्न थेओरी आपल्याला काय सांगते? बरोबर. मॉडर्न थेओरी म्हणजे हे कोणा एका सायंटिस्टने वगैरे दिलेलं नाही आहे. हे खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांच्या एकत्र काम करण्यामुळे हे थेओरी तयार झालेली. काय आहे ही मॉडर्न थेओरी? मॉडर्न सेल थेओरी. तर बघा पॉच्युलेट ऑफ मॉडर्न सेल थेओरी नोट करून देतो, नाही तर तुम्ही कन्फ्यूज होणार याच्यामध्ये. पॉच्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थेओरी. मॉडर्न सेल थेओरी, ठीक आहे, नवीन आधुनिक म्हणू आपण त्याला. आधुनिक हे जुनी आहे, यांची या दोघांची जुनी आहे. आता नवीन थेओरी काय सांगते आपल्याला? नवीन थेओरीच्या अकॉर्डिंग बघा काय आहे? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सेल पासून बनलेले आहे. हे तर बरोबर आहे. सगळे ॲनिमल असो, प्लांट असो, म्हणजे पृथ्वीवर सगळे लिव्हिंग जे जिवंत आहेत ते सगळे ऑर्गॅनिझम कशापासून बनलेले आहे? सेलपासून. अशी ही मॉडर्न सेल थेओरी सांगते आपल्याला. त्यानंतर आणखीन काय सांगते मॉडर्न सेल थेओरी? लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हे पण बरोबर आहे. जे नवीन सेल तयार होतात त्या प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच तयार होतात. म्हणजे आता बघा ह्या दोन नवीन सेल तयार झाल्या, ह्या कशापासून तयार झाल्या? या अगोदर असलेल्या सेलपासून. ही पण कशापासून तयार झालीशील? ही पण कोण्यातरी सेलपासून तयार झालीशील. म्हणजे कोणती सेल अशी अचानक तयार नाही होत. त्या नवीन सेल अगोदर असलेल्या सेलपासूनच तयार होतात. प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच न्यू सेल तयार होतात. म्हणून त्याला म्हटलेलं आहे लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड पॉच्युलेट काय आहे मॉडर्न सेल थेओरीचं? मॉडर्न सेल थेओरीचं थर्ड पॉच्युलेट आहे अ सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बरोबर आहे. लाईफ किंवा कोणतंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा असं म्हणा जीवन, आपल्या पूर्ण जीवनाचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणतं आहे? सेल आहे. म्हणून आपण आहे. सेल मरायला लागल्या तर आपण पण मरायला लागतो. लक्षात आलं तुमच्या? सेलनं काम करणं बंद केलं म्हणजे आपल्या बॉडीनं काम करणं बंद केलं. म्हणून सेलच आपल्या लाईफचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहेत. त्यानंतर पुढचं काय आहे? पॉच्युलेट टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सेल ज्या ॲक्टिव्हिटी करतात त्याच ऑर्गॅनिझममध्ये होत असतात, है ना. आपण मनानं काही करतो का? नाही. आपल्या सेलमध्ये जे होते तेच आपल्यामध्ये होत असते. लक्षात आलं ना. म्हणून असं म्हटलं आहे टोटल ॲक्टिव्हिटी ऑफ सेलमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी चालतात त्याच ॲक्टिव्हिटी ऑर्गॅनिझममध्ये चालत असतात. कारण ऑर्गॅनिझम हा शेवटी
सेलपासूनच बनलेला आहे. कोणताही जीव हा शेवटी सेलपासूनच बनलेला आहे. त्यानंतर पुढे काय पॉच्युलेट आहे, सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेल हे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन शो करते. आपल्या सेलमध्ये एनर्जी असते, आपल्याला माहीत आहे, ATPच्या फॉर्ममध्ये, एडिनो ट्रायफॉस्फेट, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP. सेल कोणतीही काम करते म्हणजे काय, त्याला एनर्जी लागते आहे ना, ATP. तशी बिना एनर्जीचं काम होत नाही सेलमध्ये, आणि सेलमध्ये हे एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते, असं ही सेल थेओरी सांगते आपल्याला, मॉडर्न सेल थेओरी. आता पुढे काय पॉच्युलेट याचं, सेल कंटेन न्यूक्लिक ॲसिड. सेलमध्ये न्यूक्लिक ॲसिड पण आहेत. कोणते न्यूक्लिक ॲसिड आहे सेलमध्ये, DNA RNA आपल्याला माहिती आहे, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड, रायबोन्यूक्लिक ॲसिड, RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड, DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. हे सगळे न्यूक्लिक ॲसिड आहेत जे सेलमध्ये प्रेझेंट असतात. सेलच्या न्यूक्लियसमध्ये तर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. तर असे हे पॉच्युलेट्स आहेत. याला गृहीतक असं म्हटलं जातं बाळांनो मराठीमध्ये, तुम्हाला माहीत असेल कदाचित. तर हे पॉच्युलेट आहेत या सेल थेओरीचे. तर हे सेल थेओरी अशा या पॉच्युलेटवर बेस्ड आहे. तर हा आपला आतापर्यंतचा आपण आता हा काही पार्ट समजून घेतला या व्हिडिओ लेक्चरमध्ये, आणि राहिलेलं आता हे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.